पर्सनॅलिटी खरं तर एका इमारतीसारखी असते आणि जसे एका इमारतीला अनेक विटा लागतात, तसंच एका व्यक्तीला अनेक स्किल सेट्स लागतात. जेवढे जास्त स्किल सेट तो व्यक्ती गोळा करत जाणार, तशी त्याची एबिलिटी वाढत जाणार. म्हणून तुमचा पहिला फोकस तुमच्या स्किल सेट डेव्हलपमेंटवर हवा. मी ह्यासाठी म्हणतो, की ही प्लेलिस्ट खास आहे, कारण ही एक बीज पेरण्याचं काम करते आणि ही प्लेलिस्ट सर्वांसाठी आहे. तुम्ही स्टुडंट असो, जॉबवर जाणारे व्यक्ती, बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योर, क्रिएटर, आर्टिस्ट किंवा कोणीही. प्रत्येकाकडे आपली आपली पर्सनॅलिटी जरूर असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पहिला रूल म्हणजे कम्युनिकेशन. आपण साधारणपणे अशा जगात वावरतो जिथे आपल्याला सतत कम्युनिकेट करायला लागतं. एक संवाद साधायला लागतो. मग तो संवाद दोन व्यक्तींमध्ये असू शकतो किंवा आजकाल तर कम्प्युटर सोबत सुद्धा. आणि जेव्हा मी कम्प्युटर म्हणतोय, मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे बोट दाखवतोय. म्हणून जेवढं छान तुमचं कम्युनिकेशन असणार, तेवढं छान तुमची काम करायची आणि काम करून घेण्याची क्षमता वाढलेली असणार. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खरे तर काही रूल्स आहे, काही नियम आहे. जसं-जसं तुम्ही त्या नियम शिकायला लागता आणि त्या नियमांना तुमच्या आचरणात आणायला लागता, तेव्हा तुमचं एक सेकंड नेचर होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही ह्या सेकंड नेचरमध्ये जगतात, बाहेरचे लोकं तुम्हाला पाहतात आणि म्हणतात, "अरे, काय सुंदर पर्सनॅलिटी आहे." कधी-कधी आपण कोणाला बघतो आणि आपण म्हणतो, "हा व्यक्ती स्टेजवर काय सुंदर बोलतो. काश मला असं बोलता आलं असतं." कधी-कधी आपण म्हणतो, की "हा व्यक्ती काय सुंदर लिहितो. काश मला असं लिहिता आलं असतं." आपण प्रत्येकजण पाहता क्षणातच एका व्यक्तीच्या पर्सनॅलिटीला जज करून बसतो. विचार करा, कधी एक हँडसम मुलगा किंवा एक सुंदर मुलगी जेव्हा बाजूनी जाते, आपण नकळत विचार करतो, की ह्या व्यक्तीची पर्सनॅलिटी काय छान आहे. तर पहिला रूल कम्युनिकेशन हा आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्लेलिस्टचा फंडामेंटल बेस असणार. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया कम्युनिकेशनसाठी तरी काय लागतं.